अरे बाबांनो, शेतकऱ्यांसाठी एवढी वाईट परिस्थिती आहे ना. संसदेत म्हणजे विधानसभेत असो कुठं शेतकऱ्याचा विषयच जास्त चालत नाही. म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टी टेक्नॉलॉजी अपडेट होत आहे ना. तुम्ही एवढे मोठे मोठे रोड बनवत आहे, तुम्ही चंद्रयान पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत, माणूस पाठवण्याचा प्रयत्न करत आहे, आणि बऱ्याच आणखी टेक्नॉलॉजी आहेत जे तुम्ही करत आहे डेव्हलप. काही ना काही होत आहे, ठीक आहे. असं नाही की सरकार काम करत, पण असंच कुठंतरी एखादं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पण सुधारायला पाहिजे ना. अरे तिथे एखादी रिसर्च टीम लावा की आपण शेतकऱ्यांसाठी कसं त्यांचं उत्पन्न कमी पैशात वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, कोणत्या टेक्नॉलॉजी आणू शकतो, असं थोडंसं पाहावं लागेल ना. पण गव्हर्नमेंटनं काय माहिती नाही. गव्हर्नमेंट हायवे बनवण्यात, हे बनवण्यात, 6 तासात रोड, झूप गाड्या पाठवण्यातच खुश आहे. अरे नाही चालणार तसं. आपल्या ग्राउंड लेवलचाही माणूस कुठंतरी बनला पाहिजे ना. त्याची पण गाडी समृद्धीवर धावायला पाहिजे की नाही. शेतकऱ्याची गाडी धावायला पाहिजे की नाही, समृद्धीवर धावायला पाहिजे. अरे नुसते तुम्ही रोडच रोड नाही ना, बरोबर. म्हणून कुठेतरी या गोष्टी आपल्याला आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा विकास कसा होईल, शेतीविषयक कसा आहे, ग्राउंड लेवलचा माणूस कसा सुधरण. तुमच्या माहिती सांगतो, आपला GDP जवळचा जो नंबर आहे तो जरी 4-5 आहे देश, 4-5 नंबरवर काहीतरी आपली GDP आहे. पण जर तुम्ही पर्सनली उत्पन्न पाहाल ना, व्यक्तिशः उत्पन्न एका व्यक्तीचं, त्याच्यात आपला देश खूप मागं लागतो. म्हणजे थांबण्याचं तात्पर्य असं की श्रीमंत होत चाललाय. आपण जे ग्राउंड लेवलचे लोक आहेत तिथंच आहे. आपल्याला तो माणूस सुधरवायचा आहे. तो चप्पल पहननेवाला हवाई जहाज में बैठेंगे ना, हे तुमचं म्हणजे वाक्य आहे. हे खरोखर उतरवायचं आहे आपल्याला. आपलं डेव्हलपमेंट करायची आहे ना. धन्यवाद. या डेव्हलपमेंटकडे आपल्याला खरं लक्ष द्यायचं. थँक्यू.